कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय। केंद्र सरकारची मोठी घोषणा। 1 एप्रिल 2025 पासून निर्णय लागू होणार, तर जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी 10% अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। केंद्राला अखेर कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची उपरती। शेतकऱ्यांच्या नुकसानाची केंद्र सरकारने जबाबदारी घ्यावी, रोहित पवारांचं ट्विट। बीडमध्ये 2 समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल। माजलगाव पोलिसांकडून 4 तरुणांविरोधात गुन्हे दाखल। तरुणांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांकडून वादग्रस्त पोस्ट डिलीट। कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। मुंबईत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं स्वतंत्र पथक। उद्या मुंबई हायकोर्टात जामीन अर्जावर सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय। नागपूरमध्ये सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये काही प्रमाणात दिलासा। परिमंडळ 3 आणि 4 मधील संचारबंदी पूर्ण उठवण्याचा निर्णय। काही भागात संचारबंदी संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत शिथिल करण्याचा निर्णय। कायदा सुव्यवस्था ढासळली आहे। 3 आठवड्यांनंतरही पोलिसांना आरोपी सापडत नाही। पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करतायत। नातीची छेडछाड झाल्याच्या प्रकरणात एकनाथ खडसेंचा आरोप। जयकुमार गोरे खंडणी प्रकरणातील महिलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। आमच्या पक्षकारानं कुठलीही रक्कम स्वीकारलेली नाही। पैशांच्या बॅगला महिलेनं हात लावलेला नाही। संबंधित महिलेच्या बचाव पक्षाचे वकील नितीन गोडसे यांची माहिती। नवी मुंबई विमानतळ लोकनेते दिबा पाटील नामकरणासाठी डोंबिवलीत बैठकीला वनमंत्री गणेश नाईक गैरहजर। राज्य केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार वाढवून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय। न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी एक आरोपी गजाआड। आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपी राजीव पांडेला झारखंडवरून अटक। बँकेतील 122 कोटींच्या अपहाराप्रकरणी 8वी अटक।